हाय हॅलो नमस्कार। तर 5-6 दिवस झाले माझा एकही ब्लॉग आला नाही। त्याचं कारण असं की मी घर शिफ्टिंग करते, सो त्यामध्ये म्हणजे खूप सारे काम आहेत आणि आता तुम्हाला माहिती आहे घर शिफ्टिंग म्हणजे त्याच्या मागची किती धावपळ असते। सो तीच धावपळ सध्या माझ्या मागे पण चालू आहे। तर म्हणजे 2-3 ब्लॉग मी बनवून ठेवलेले आहेत, पण त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचं बाकी होतं। सो तेही मला म्हणजे जमलं नाही आणि आता सध्या ना म्हणजे घर शिफ्टिंग मी दुसऱ्या घरामध्ये आले, मी तिकडनंच व्हॉइस ओव्हर देते, पण वायफाय वगैरे अजून लावलेलं नाहीये। त्याच्यामुळे मग पाहू आता व्हिडिओ कधी येईल। पण म्हणजे एकदा का वायफाय वगैरे लागला तर नक्कीच म्हणजे कंटिन्यू व्हिडिओज यायला चालू राहतील। सो चला सकाळी सकाळी ना म्हणजे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर बाहेरचं हॉलमधलं कबड आणि बेडमधलं सगळं पसारा आवरून घेतला होता। आता हे सगळे माझे कपडे कपाटामधले, म्हणजे आमच्या तिघांचेही कपडे, पण माझेच जास्त कपडे। सो दुपारच्या टायमामध्ये मी कपाटही आवरून घेतलं। आता हे कपाटामध्ये जर म्हणजे असं पसारा आवरायचा म्हटलं तर म्हणजे ज्यावेळेस आपण कपड्यांच्या घड्या वगैरे करून ठेवतो त्यावेळेस कपाट किती छान वाटतं आणि ते आवरायलाही किती वेळ लागतो। पण म्हणजे आज अशी वेळ होती की म्हणजे पूर्ण जे आवरलेलं कपाट होतं ते सगळं मला काढून ना म्हणजे पिशवीमध्ये कपडे सगळे भरायचे होते। तसं तर बघा इथे सगळ्यात जास्त माझेच कपडे, त्याच्यामुळे प्रिशाच्या बाबांनी मला सांगितलेलं की तू ना निवांत दुपारच्या टायमामध्ये तुझं कपाट आवरायला घे, म्हणजे तुला कळेल की तुझ्याकडे किती साड्या आहेत आणि म्हणजे तू कोणती साडी घातलेली नाही घातलेली, म्हणजे तुला हेही कळेल की बापरे याच्यामधल्या म्हणजे थोड्या तरी साड्या आहेत की ज्या मी वापरल्या पण नाहीयेत की मी त्या वापरू शकते। सो सेम तसंच झालं। आता पाहू शकता खालचे जे 4 कप्पे आहेत ना ते 4ही कप्पे माझेच आहेत। वरती फक्त जे 2 कप्पे आहेत ते 1 कप्पा प्रिशाच्या बाबांना आणि 1 कप्पा आता प्रिशाला दिलाय, नाहीतर तिथेही माझेच कपडे होते। आणि याच्या व्यतिरिक्त अजूनही माझे कपडे ते मी म्हणजे मला आता ते सध्या होत नाही त्याच्यामुळे ना माझ्या बेडमध्ये ठेवलेत। त्यामुळे आता सध्या ड्रेस माझ्याकडे कमी झालेत आणि साड्या जास्त झाल्यात। तर इथे पाहू शकता खालचे जे 2 कप्पे आहेत ना तिथे पूर्ण माझ्या साड्या आहेत आणि याच्यातल्या बऱ्यापैकी साड्या म्हणजे गावी पण दिलेल्या आहेत, कारण गावी गेल्यावरती डेली यूज साठी कशा जास्त साध्या सिंपल साड्या लागतात ना, त्या साड्या जास्त करून गावीच आहेत, इथं नाही आहेत, कारण इथं काही एवढं लागत नाहीत। सो बघा हेच माझ्या आवरावर चालू होती आणि म्हणजे गेल्या 15 दिवसामध्ये ना माझं खरंच एवढी माझी धावपळ झाली ना। एक तर प्रिशाच्या आजी आजोबा इथे नव्हते, त्यामुळे ना म्हणजे रूमचे रजिस्ट्रेशनचे पेपर किंवा मग रूमचं जे काय असेल ते, एक तर प्रिशाच्या बाबांनाही टाइम नव्हता, त्याच्यामुळे ना सगळा लोड माझ्यावरतीच होता। म्हणजे घरचं करून मी सगळं बाहेरचंही बघत होते, म्हणजे त्यांची जी कामं आहेत ना ती कामंही मीच करत होते। सो त्याच्यामुळे ना कुठेतरी मला खूप असं म्हणजे माझ्या मनाला ना म्हणजे असं खूप एक दडपण आलेलं किंवा मग मला खूप जास्त असं टेन्शन आल्यासारखं झालं होतं। कारण ना म्हणजे दुपारचं माझं घरातलं काम उरकून उन्हातानामध्ये प्रिशाला घेऊन जायचं, कारण ते जे पेपरचं काम होतं ना ते काय एका दिवसामध्ये कम्प्लीट होतच नव्हतं, त्याच्यासाठी माझे बरेच दिवस गेले। सो म्हणजे तिला घेऊन जायचं, उन्हात फिरवायचं, परत तिच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत होतं, त्याच्यामुळे तिची जरा जास्त चिडचिड होत होती आणि तिची चिडचिड होत होती त्याच्यामुळे ना माझीही चिडचिड होत होती। सो मला ते म्हणजे जे काही माझे ते 10-15 दिवस होते ना त्या दिवसामध्ये माझे म्हणजे स्वतःचेच खूप जास्त प्रमाणामध्ये चिडचिड व्हायला लागली होती। आणि हे जे 2-3 दिवस होते ना शिफ्टिंगचे त्यामध्ये तर म्हणजे सगळी जबाबदारी, थोडक्यामध्ये सगळी नाही म्हणजे बऱ्यापैकी जास्त जबाबदारी ना माझ्यावरतीच पडलेली, की म्हणजे घरातलं करून सगळं घरातलं मला करायला लागत होतं, कारण ना प्रिशाच्या बाबांना तर त्यांचं काम होतं, त्याच्यामुळे ते काही म्हणजे काम सोडून घरी थांबू शकत नव्हते। आणि प्रिशाचे आजोबा म्हणजे जवळच त्यांनाही ना प्रवचनाचा कार्यक्रम होता आणि तिथे सगळंच त्यांना हँडल करायचं होतं, त्याच्यामुळे ते आलेले मुंबईला, पण त्यांचे 4-5 दिवस तिथंच गेले। आणि प्रिशाची आजी त्यांनाही बरं वाटत नाही, त्याच्यामुळे त्यांची पण म्हणजे एवढी काही मला मदत होत नाहीये। म्हणजे तसं तर मी कोणाकडूनच अपेक्षा नाही करत, कारण प्रिशाच्या बाबांनी मला पहिलंच सांगितलं म्हणजे जरी ते लोक नसते आले तरी पण आपल्याला सगळं करायचंय आणि हे मी ठरवलंच होतं। आणि बऱ्यापैकी ना मी आता कोणाकडून अपेक्षा ठेवतच नाही, कारण काय होतं ना आपण अपेक्षा ठेवतो आणि मग म्हणजे जर नाही ती व्यक्ती तशी वागली तर मग आपल्याला अजून जास्त त्रास होतो। त्याच्यापेक्षा ना
आपल्याला जेवढं होईल ना तेवढं आपण स्वतःहून करायचं। आणि तसंही म्हणजे प्रिशाच्या बाबांनी पण मला सांगितलंय आणि मीही माझ्या स्वतःच्या मनाला हेच सांगते की जसं मी म्हणते ना की माझं घर आहे, माझं कपाट आहे, माझा संसार आहे, सो सगळं माझंच आहे, तर मग मी दुसऱ्यांवरती म्हणजे असं का मी अपेक्षा धरू की त्यांनी मला मदत केली पाहिजे किंवा त्यांनी करावं। ऑफकोर्स आपली माणसं आहेत, त्यांच्याकडनं मी अपेक्षा करणारच की त्यांनी माझ्या वाईट काळामध्ये मला मदत करावी, पण त्यांच्यावरती वेळ, त्याही आजारी आहेत आणि माझ्या सासऱ्यांना त्यांचंही काम आहे, सो कोणी असं काही मुद्दाम करत नाही, ज्याचं त्याचं म्हणजे आहे त्याच्यानुसार ते चालतात, त्यामुळे थोडासा लोड माझ्यावरती येतोय। पण ठीक आहे, आता एवढे दिवस मी आराम केला, म्हणजे ज्यावेळेस आम्ही दोघीच म्हणजे तिघच जण इथे होतो त्यावेळेस तर मी पूर्ण आरामच करत होते, म्हणजे नॉर्मली रोजची तेवढीच कामं होती। सो आता 8-10 दिवस जरी लोड आला तरी काही फरक पडत नाही, कारण बघा आयुष्य आपलं, आयुष्यामध्ये चढ उतार येतच असतात। सो प्रत्येक वेळेला म्हणजे ह्या टाइमला माझी एवढी चिडचिड होत होती, प्रत्येक वेळेला मी स्वामींचं नाव घेत होते आणि मी म्हणजे स्वतःच्या मनाला असं सांगत होते की असं समज की स्वामी माझी म्हणजे परीक्षा घेत आहेत आणि ह्या परीक्षेमध्ये मला पास व्हायचंय। आणि तसं तर ना स्वामींनी खरंच मला खूप म्हणजे माझ्याकडे अशी खूप शक्ती आहे, म्हणजे सहनशक्ती आहे खूप, की म्हणजे कितीही प्रसंग आले ना तरी मी सहन करू शकते किंवा कितीही लोड असला ना माझ्यावरती कामाचा तरी मी अजिबात म्हणजे न डगमगताना मी माझं करू शकते, एवढा माझ्यावरती म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स असतो ना तसं मला स्वतःवरती तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी हे करणारच आणि मी हे करू शकते। सो हे सगळंही मी ना तसंच म्हणजे एकदम स्मूथली म्हणजे शांततेने सगळं हँडल केलं, कारण ना म्हणजे आणि ह्या सगळ्यामध्ये ना मला सगळ्यात जास्त म्हणजे बरं ह्या गोष्टीचं वाटलं की एवढ्या 7 ते 8 वर्षामध्ये ना प्रिशाच्या बाबांनी कधीच मला असं बोलून दाखवलं नाही की हा तू करतेस म्हणून। सो फर्स्ट टाइम असं होतं की म्हणजे आमचं म्हणजे मी फोनवरती ना आम्ही म्हणजे कधीच जास्त जे काही बोलायचं असेल ना फोनवरती आमचं जास्त बोलणं होत नाही, म्हणजे दुपारच्या टायमाला जेव्हा कधी मोबाईलवरती म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करतो तेव्हाच म्हणजे जे काही इम्पॉर्टंट असेल ना ते त्याच्या म्हणजे मेसेजवरती बोलतो। सो मी त्यांना असं बोलत होते की माझी ना खूप चिडचिड होते, म्हणजे एवढं 10-12 दिवस झाले माझी खूप चिडचिड झाली असं तसं। सो मी हे त्यांना सांगितलं ना तर त्यांनाही म्हणजे असं जाणवलं, सो ते मला स्वतःहून बोलले की ठीक आहे आता म्हणजे 10-12 दिवस म्हणजे मी समजू शकतो की तू माझं म्हणजे त्यांच्याही वाट्याचं काम मी केलं होतं। सो त्यांनी मला बोलून दाखवलं की मी समजू शकतो की माझ्याही वाट्याचं काम तू करतेस, घरातलंही सगळं बघतेस, परत म्हणजे सगळ्यात जबाबदाऱ्या सध्या तुझ्यावरती आहेत, पण ठीक आहे म्हणजे तू शांततेने सगळं हे कर, जास्त काही लोड घेऊ नको, जेवढं जमेल तेवढं कर, बाकीचं मग मी आल्याच्या नंतर म्हणजे आपण दोघं जण मिळून करू। सो प्रत्येक बाईला ना आयुष्यामध्ये असं कोणतरी म्हणजे कोणतं असं आपला जो सोबती असतो ना म्हणजे त्याने ना असा विचार केला पाहिजे आपला नेहमीच, कारण मला पहिल्यांदाच असं जाणवलं की मी पहिल्यांदाच माझं मन मोकळं केलं आणि पहिल्यांदाच मला म्हणजे त्यांनी असं सपोर्ट केला। सो दोन्हीकडून पण ना म्हणजे असं ट्रान्सपरन्सी असणं आयुष्यामध्ये खरंच खूप गरजेचं आहे, माझ्याच नाही तर प्रत्येक नवरा बायकोच्या, कारण चढ उतार आयुष्यामध्ये येतच असतात आणि प्रत्येक चढ उतारामध्ये ना आपण म्हणजे दोघं जण जर सोबत असू तर कोणतीच गोष्ट म्हणजे आपल्याला जास्त अवघड वाटत नाही, सगळ्या गोष्टी एकदम सोप्या होऊन जातात। सो त्यासाठी म्हणजे आपलं नातंही तेवढं भक्कम असणं गरजेचं आहे आणि खरंच मला म्हणजे त्यांनी मला जेवढं सपोर्ट केला ना त्या सपोर्ट मधून मला एवढी पॉझिटिव्ह एनर्जी भेटली ना की असं वाटलं की अरे मी एवढं सगळं करते, सो याची जाणीव त्यांना आहेच आहे, मग म्हणजे थोडंच ना ते मुद्दाम करतात। सो मी जे काही करते ते माझ्या घरासाठीच करते ना, तर चला 8-10 दिवस म्हणजे मला जास्त त्रास होईल, त्याच्यानंतर तर आहेच ना फ्री। आणि प्रत्येक चढ उतार म्हणजे काही गोष्टी असतात बघा, मला पहिल्यांदाच माझ्यावरती हे वेळ आलेली आणि शिफ्टिंग म्हणजे हा पहिलाच माझा एक्सपिरियन्स होता। सो म्हणजे ते ज्यावेळेस बाहेर कामाला जातात तेव्हा त्यांच्यावरती म्हणजे त्यांनाही तिथला लोड असेल, ते थोडीच ना मला रोज सांगतात, पण मला म्हणजे आज मतलब पहिल्यांदाच एवढा लोड आला तर मी त्यांना सांगितलं। सो त्यांनाही कधीतरी असं होतच असेल तेव्हा मी थोडीच त्यांना समजून घेते किंवा ते प्रत्येक वेळेला थोडंच मला सांगतात। सो हीच भावना मी ठेवली आणि ह्यापेक्षाही महत्वाचं ना प्रत्येक वेळेला मी हाच विचार करते की माझी आई एकटी असून म्हणजे जेव्हा कधी असे जास्त वाईट प्रसंग येतात ना त्यावेळेस मी माझ्या आईला आठवते की ती जर एवढा वाईट प्रसंग एवढी आनंदी राहत असेल, म्हणजे तिला तर माझ्यासारखा कोणाचा सपोर्टही नाही, मला तरी म्हणजे माझा जो नवरा आहे मला माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे। सो माझ्या मम्मी एकटी सगळं हँडल करते, एकटी राहते आणि तेही ती एकदम आनंदामध्ये राहते आणि सगळ्या गोष्टींचा मेन म्हणजे सगळ्या गोष्टींचा ती आनंद घेते, असं कोणतीच गोष्ट नाहीये की ती असं मन मारून जगते।
सो तिने म्हणजे असं ठरवलंय की नाही, म्हणजे आपण जगायचं तर चांगलं जगायचं, एक वेळेस थोडीफार सेव्हिंग नाही राहिली तरी चालेल, पण म्हणजे जे काही हवंय ना ते सगळं मी म्हणजे माझ्या जीवाचे आयुष करणार आणि म्हणजे सगळं काही मी करून घेणार. सो ते मला खूप आवडतं आणि कधी कधी मी तोच विचार करते की जर ती एवढं शांततेने सगळं हँडल करू म्हणजे करत असेल तर मला तर काहीच म्हणजे तिच्या एवढं टेन्शन नाहीये किंवा म्हणजे तिच्या एवढा मला काहीच त्रास नाहीये तो. सो मी तर तिच्यापेक्षा किती पटीने म्हणजे तिच्या एवढीच ना खरंच देवाने मलाही तिचं एवढं स्ट्रॉंग बनवलंय. सो मी म्हणजे सगळं ना असं शांततेने नाही म्हणू शकत, म्हणजे चिडचिड माझी होतेच, पण खूप स्ट्रॉंग पण आहे ना मी ह्या सगळ्या गोष्टी एकदम छानपणे करू शकते. आणि ज्यावेळेस आपल्याला आपल्या नवऱ्याचा सपोर्ट असतो किंवा ज्यावेळेस आपला नवरा आपण ज्या कामं केलेल्या असतात त्या कामाची शाबासकी देतो किंवा त्या कामाबद्दल 2-4 शब्द तरी आपल्याला चांगले बोलतो ना, त्यावेळेस खरंच आपल्याला म्हणजे जास्त आपण बोलतो ना की खूप हवेत गेल्यासारखं वाटतं. सो तसंच मला ना म्हणजे खूप हवेत गेल्यासारखं वाटलेलं, कारण 8 वर्षानंतर ना पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये असं घडलेलं. तर बघा पूर्ण सगळं कपाट ना म्हणजे प्रत्येक कप्प्यातले कप्पे म्हणजे जे कपडे होते ना ते मी सगळे वेगवेगळ्या पिशवीमध्ये भरलेले, जेणेकरून ना म्हणजे जेव्हा परत कपाट लावताना एखादी गोणी उघडेल ना सो त्या पिशवीमध्ये जे कपडे असतील ते त्याच कप्प्यातले असतील, म्हणजे मला लावायला इझी जाईल. आणि जे काही म्हणजे थोडीशी ज्वेलरी, लॅपटॉप वगैरे मेन सगळं सामान होतं ते मी छोट्याशा म्हणजे जी सॅक होती त्या सॅकमध्ये भरून ठेवलं. आता इथे बघा 4-5 गोण्या फक्त प्रिशाच्या, माझ्या आणि तिच्या बाबत म्हणजे आमच्या तिघांच्या कपड्यांच्याच झाले. सो माझ्याच कपड्यांच्या 3 गोण्या झाल्या होत्या, बाकीचं मग एक गोणी प्रिशाची आणि प्रिशाच्या बाबांची झालेली. तर सकाळीच माझ्या सासऱ्यांनी ना मला हे कपाट आणि बेड आवरायला मदत केली होती, त्याच्यामुळे फक्त इकडचा एक कप्पा आहे तोच राहिलेला. मग त्यानंतर मी हा एक कप्पाही आवरून घेतला. आणि इकडे पाहू शकता जे सकाळी आवरलेलं ना ते थोडंसं सामान इकडे ठेवलेलं. सो हा सगळा पसारा आवरणं ना वाटतं तेवढा अजिबात सोपा नाहीये, कारण म्हणजे ज्या काही वस्तू ठेवतोय त्या सगळ्या वस्तू लक्षात ठेवायच्या की कुठे ठेवल्यात, कारण नवीन घरामध्ये गेल्यावरती परत तेवढ्याच आठवणीने त्या सगळ्या वस्तू काढायच्यात, परत तेवढ्याच म्हणजे सगळं व्यवस्थित लावायचंय. म्हणजे बघा ना एखादी छोट्यातली छोटी सुई म्हणजे त्या सुईपासून धाग्यापर्यंत सगळ्या वस्तू एकदम जपून न्यायच्या आणि जपून ठेवायच्या, हे खरंच अजिबात सोपं नाहीये. आणि माझा तर ना हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, म्हणजे ह्याच्या आधी मी कधीच हे सगळं सामान म्हणजे असं शिफ्टिंगची वेळ माझ्यावरती आली नव्हती, तर ही पहिलीच वेळ होती माझी. सो तरीही मी ना खूप शांततेने आणि म्हणजे खूप म्हणजे असं लोड आला होता थोडासा, पण म्हणजे एक बोलतो ना मला थोडासा सपोर्ट असल्यामुळे ना मला त्याचं जास्त काही वाटलंच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर माझा संसार आहे, माझं घर आहे, माझा नवरा आहे, मलाच सगळं करायचंय, मला माझं सगळं म्हणायचंय, तर मग थोडासा लोड आला तर काय फरक पडतो किंवा मग थोडंसं काम केलं तर काय फरक पडतो ना. सो हाच विचार मीही केला आणि त्याच विचाराने ना म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टींना सगळं मी हे सगळं आवरायला लागले. कारण बघा म्हणजे कोणतीही आयुष्यामध्ये वेळ आलेली असते ना त्या वेळेमागे काही ना काहीतरी चांगला हेतू नक्कीच असतो. सो स्वामींच्या मनातही असंच काहीतरी असेल, पुढे काहीतरी चांगल्या गोष्टींची आखणी केली असेल, त्याच्यामुळे म्हणजे काहीतरी वेळ म्हणजे जी काही पहिली वेळ असते ती त्याच्यासाठीच आपल्यावरती आलेली असते आणि प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी अनुभवायला भेटतात. सो चला कपाटाची शिफ्टिंग तर म्हणजे सगळं कपाटाचं सामान माझं आवरून तर झालं होतं, आता बाकीचं उद्या शिफ्टिंग करायची होती. सो किचनची शिफ्टिंग वगैरे जे काही भांडी वगैरे आवरायची ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. आणि म्हणजे हा ब्लॉग आल्याच्या नंतर ना बाकीचे सगळे ब्लॉग माझे कंटिन्यूज येतील. सो तुम्ही माझा व्हिडिओज कंटिन्यू पाहत राहा आणि मला असंच सपोर्ट करत राहा. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मलाच नाही माझ्यासारख्या प्रत्येक म्हणजे अशा भरपूर गृहिणी आहेत की त्या म्हणजे असं त्यांच्या घरासाठी खूप काही करतात. सो प्रत्येक जोडीदारांना त्यांच्यासाठी काही ना काहीतरी असे 2 चांगले प्रेमाचे शब्द बोलून पहा. खूप